नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय मुख्य रोजगार मेळाव्याअंतर्गत पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्याच्या या भव्य सोहळ्याला उपस्थित सर्वांचं, विशेषतः मंचावरील सन्माननीय पाहुणे, मान्यवर अतिथी आणि प्रचंड मोठ्या संख्येने या सभागृहात उपस्थित, त्याप्रमाणेच महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागात उपस्थित सर्वांचं मी मानसी सोनटक्के मनपूर्वक स्वागत करते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एका वर्षात 75,000 रोजगार देण्याच्या महाराष्ट्राच्या महासंकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील नियुक्तीचे आदेश वितरित करण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत. सुमारे 2,000 युवकांना राज्यभरात आज नियुक्तीचे आदेश पत्र देण्यात येतील आणि जवळजवळ 600 उमेदवार हे आज या सभागृहात इथे मुंबईत उपस्थित आहेत. हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात लाईव्ह वेबकास्ट होतोय. भारतीय परंपरेनुसार दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचं उद्घाटन होईल. त्याकरता मी मंचावरील मान्यवरांना विनंती करते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्रीयुत एकनाथजी शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्रीयुत देवेंद्र फडणवीस जी, माननीय ॲडव्होकेट राहुल नार्वेकर जी, माननीय श्रीयुत दीपक केसरकर जी, माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढा जी, माननीय श्रीयुत उदय सामंत जी, माननीय श्रीयुत अब्दुल सत्तार जी, माननीय श्रीयुत रविंद्र चव्हाण जी, माननीय श्रीयुत शंभूराज देसाई जी, माननीय श्रीयुत मनुकुमार श्रीवास्तव जी, माननीय नितिन गद्रे जी, माननीय श्रीमती वल्सा नायर मॅडम. दीपेन लोकान जयती दीपस्तेजोमयः स्मृतः चतुर्वर्ग प्रदोदीपन तस्मात् दीप यजेत प्रिये. दीप हा तेजोमय आहे. दीपाने जय मिळवता येतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्राप्ती दीप करून देतो आणि म्हणूनच दीप प्रज्वलित करावा. दीप हे ज्ञानाचं देखील प्रतीक आहे, आपण सर्वच जाणता. दीप प्रज्वलित झालेला आहे. कार्यक्रमाचं उद्घाटन देखील झालेलं आहे. सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावं ही विनंती. आणि आता पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचं स्वागत करण्यात येईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं स्वागत करण्याची विनंती मी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव माननीय श्रीयुत मनुकुमार श्रीवास्तवजी यांना करते. कम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्रीयुत एकनाथजी शिंदे यांनी या फुलांचा स्वीकार करावा ही विनंती. आदराचं प्रतीक फुलांचा स्वीकार झालेला आहे. आणि आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस यांनी या पुष्पगुच्छाचा स्वीकार करावा ही विनंती. धन्यवाद. आणि आता श्रीयुत नितिन गद्रेजी यांना मी विनंती करीन की त्यांनी माननीय ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी, विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. माननीय श्रीयुत दीपक केसरकरजी, पालकमंत्री मुंबई शहर तथा मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा सर आलेले नाही आहेत. माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी, पालकमंत्री मुंबई उपनगर तथा मंत्री पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला व बालविकास. माननीय श्रीयुत उदय सामंतजी, पालकमंत्री रायगड रत्नागिरी आणि मंत्री उद्योग, महाराष्ट्र राज्य. माननीय श्रीयुत अब्दुल सत्तारजी, पालकमंत्री औरंगाबाद आणि मंत्री कृषी, महाराष्ट्र राज्य. आणि यानंतर मी श्रीमती वल्सा नायर मॅडमना विनंती करेन की त्यांनी माननीय श्रीयुत रविंद्र चव्हाणजी, पालकमंत्री पालघर सिंधुदुर्ग तथा मंत्री सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम वगळून अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण यांचं स्वागत करावं. माननीय श्रीयुत
शंभूराज देसाई जी मैम, पालकमंत्री सातारा आणि ठाणे तथा मंत्री उत्पादन शुल्क, सर आपलं स्वागत आहे. गो 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 गो. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव माननीय श्रीयुत मनुकुमार श्रीवास्तवजी यांनी देखील पुष्पगुच्छाचा स्वीकार करावा ही विनंती. मॅम. धन्यवाद. आणि आता कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाकरिता मी पाचारण करते माननीय श्रीयुत नितीन गद्रेजी, अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय विधानसभा अध्यक्ष, इथे उपस्थित सर्व आदरणीय मंत्री महोदय, पत्रकार, अधिकारी आणि सर्व उमेदवार, सर्वप्रथम मी शासनातर्फे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. हा जो कार्यक्रम आहे हा मुख्यालयाचा आहे, म्हणजे कोकण विभागासाठी आहे. याच्याच सोबत सर्व डिव्हिजन्समध्ये अशाच पद्धतीचा कार्यक्रम आहे. याच वेळी सुरू होतोय. अंदाजे 2000 पात्र उमेदवारांना शासनाच्या विविध खात्यातर्फे नियुक्ती आदेश देण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि आज इथे सर अंदाजे 550 लोकांना आपण नियुक्तीपत्र देणार आहोत. या सर्व उमेदवारांचं सर अभिनंदन केलं पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की आजकाल स्पर्धा परीक्षा अतिशय कठोर परिश्रम करावा लागतो. अतिशय जीवघेणी स्पर्धा आहे. म्हणजे MPSC तर 2 लाख विद्यार्थी बसतात, आपल्या 200 ते 250 सीट्स असतात. त्यामुळे जे उमेदवार पास झालेत आणि ज्यांनी मेरिटमध्ये आपलं नाव कमावलं ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत. आणि आज ते नियुक्तीपत्र प्राप्त करून आपल्या शासनात दाखल होत आहेत. मी या सर्वांचे शासनातर्फे स्वागतही करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. सर आपल्याला कल्पना आहे की कोविड परिस्थितीमुळे सगळ्याच बाबींवर निर्बंध होते, त्याप्रमाणे भरतीवरही काही प्रमाणात निर्बंध होते. परंतु मागच्या अधिवेशनात शासनातर्फे 75,000 नवीन सेवा म्हणजे देण्यात येतील व नियुक्त्या देण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली या वर्षामध्ये. आणि त्यानंतर सामान्य प्रशासन विभाग आणि इतर विभागांनी गतिमान पद्धतीने नवीन निर्णय घेण्यास सुरुवात केली. आपल्याला कल्पना आहे की मागच्या 2-3 आठवड्यात आपण अनेक नवीन निर्णय घोषित केले, ज्यामुळे भरतीमध्ये काही निर्बंध होते ते तर पूर्ण उठवलेच, परंतु आकृतीबंध किंवा इतर काही आदेश होते त्यामध्ये सुद्धा सवलत देण्यात आलेली आहे, जेणेकरून ही भरती प्रक्रिया पूर्ण होईल. मला असा विश्वास वाटतो सर की आपण जे उद्दिष्ट सर्वांना दिलेलं आहे ते आता पूर्ण होण्यास काही अडचण येणार नाही आणि आपली जी भरती प्रक्रिया आहे ती वेगाने पूर्ण होईल. कालच आपण सर MPSC अनेक दिवसापासून मागणी होती की MPSCकडे काही परीक्षा आपण आणखीच सोपवाव्या. ते आपल्या मान्यतेने लिपिक टंकलेखकची परीक्षा आपण त्यांच्याकडे सोपवलेली आहे. इतर सुद्धा ज्या परीक्षा आहेत त्या सुद्धा अतिशय पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीने होतील आणि लोकांचा विश्वास राहील अशा पद्धतीने होतील, असाच आपला प्रयत्न राहील. आणि मला खात्री आहे की सर्व विभाग याच्यामध्ये सहकार्य करतील आणि आपलं उद्दिष्ट पूर्ण होईल. सर आज आपण निवडक उमेदवारांना इथे स्टेजवर बोलवून त्यांचा सत्कार करून त्यांना नियुक्तीपत्र देणार आहे. परंतु याचा अर्थ असा नाही, इथे बोलवलेल्या सर्व पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले जाईल. त्यामध्ये 2ही पद्धतीने दिले जाईल, एक तर ईमेलद्वारे आणि दुसरं की बाहेर जे काउंटर्स लावलेले आहेत त्या ठिकाणी हा कार्यक्रम संपल्यावर 10 ते 15 काउंटर्स लावलेले आहेत, तेव्हा आपण कुठली गर्दी करू नका. शांतपणे आपलं नाव आणि इतर गोष्टींची खात्री करून ते नियुक्तीपत्र स्वीकारावे, एवढीच मी आपल्याला आवाहन करतो. सर हा कार्यक्रम जरी सामान्य प्रशासन विभागाचा असला तरी म्हाडा, उद्योग, प्लॅनिंग अशा सगळ्या विभागांनी याच्यात मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे. मी या सर्व विभागांच्या आपल्यापुढे नोंद घेतो की यांच्या उत्तम सहकार्याची आपण नोंद घ्यावी. आणि आपले 2 शब्द संपवतो. पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो, उमेदवारांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. आपण जी अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. मंडळी, भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी आजच्या सोहळ्यानिमित्त आपल्या सर्वांसाठी एक विशेष संदेश ध्वनिचित्रफितीमार्फत पाठवलेला आहे आणि तो आता आपण या स्क्रीनवरती दाखवू. मी सर्वांचं लक्ष स्क्रीनकडे वेधू इच्छिते.
नमस्कार. मी सर्वात आधी आपला सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. आपल्यापैकी काही लोकांना आज नियुक्तीपत्र प्रदान होत आहे, याचा मला खूप आनंद होत आहे. मी यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. देश के युवाओं को सरकारी विभागों में सामूहिक रूप से नियुक्ति पत्र देने के अभियान में आज महाराष्ट्र का नाम भी जुड़ रहा है. धनतेरस के दिन केंद्र सरकार ने 10 लाख नौकरियां देने के अभियान की शुरुआत की थी. तभी मैंने कहा था कि आने वाले दिनों में विभिन्न राज्य सरकारें भी इसी तरह रोजगार मेले किया करेंगी. इसी श्रृंखला में आज महाराष्ट्र में सैकड़ों युवाओं को एक साथ नियुक्ति पत्र दिए जा रहे हैं. आज जिन युवक युवतियों को नियुक्ति पत्र मिल रहा है, मैं उन्हें हार्दिक बधाई देता हूं. मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे जी और उप मुख्यमंत्री भाई देवेंद्र फडणवीस जी का भी अभिनंदन करता हूं. इतने कम समय में रोजगार मेले के आयोजन से स्पष्ट है कि महाराष्ट्र सरकार युवाओं को रोजगार देने की दिशा में मजबूत संकल्पों के साथ बढ़ रही है. मुझे इस बात की भी खुशी है कि आने वाले समय में महाराष्ट्र में इस तरह के रोजगार मेले का और विस्तार किया जाएगा. मुझे बताया गया है कि महाराष्ट्र के गृह विभाग में हजारों पुलिस कांस्टेबल की भर्ती होगी और ग्रामीण विकास विभाग में भी भर्ती अभियान चलाया जाएगा. साथियों, इस समय देश आजादी का अमृत महोत्सव मना रहा है. देश विकसित भारत के लक्ष्य पर काम कर रहा है. इस लक्ष्य की प्राप्ति में बहुत बड़ी भूमिका हमारे युवाओं की है, आपकी है. बदलते हुए समय में जिस तरह तेजी से नेचर ऑफ जॉब बदल रहा है, उतनी ही तेजी से सरकार भी अलग अलग तरह की जॉब्स के लिए लगातार मौके बना रही है. स्वरोजगार के लिए बिना गारंटी लोन देने वाली मुद्रा योजना के तहत सरकार ने 20 लाख करोड़ रुपए से अधिक की मदद युवाओं को दी है. इसका बड़ा लाभ महाराष्ट्र के युवाओं ने उठाया है. सरकार स्टार्टअप्स को, लघु उद्योगों को, एमएसएमईज को हर संभव आर्थिक मदद दे रही है ताकि युवाओं को अपनी प्रतिभा दिखाने का पूरा अवसर मिले. साथियों, सरकार के प्रयासों की सबसे अहम बात यह है कि रोजगार और स्वरोजगार के अवसर दलित, पिछड़े, आदिवासी, सामान्य वर्ग और महिलाएं सभी को समान रूप से उपलब्ध हो रहे हैं. सरकार द्वारा ग्रामीण इलाकों में सेल्फ हेल्प ग्रुप को भी बहुत बढ़ावा दिया जा रहा है. पिछले 8 वर्षों में 8 करोड़ महिलाएं सेल्फ हेल्प ग्रुप से जुड़ी हैं. इन सेल्फ हेल्प ग्रुप को 5.5 लाख करोड़ रुपए की आर्थिक मदद दी गई है. अब इन समूहों से जुड़ी महिलाएं अपने उत्पाद तो बना ही रही है, दूसरी अन्य महिलाओं को भी रोजगार दे रही है. साथियों, आज देश भर में इंफ्रास्ट्रक्चर, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी और अन्य क्षेत्रों में सरकार जो रिकॉर्ड निवेश कर रही है, उससे भी लगातार रोजगार के नए नए अवसर बन रहे हैं.
अगर हम सिर्फ महाराष्ट्र की ही बात करें तो केंद्र सरकार की तरफ से 2 लाख करोड़ से ज्यादा के लगभग 225 प्रोजेक्ट्स मंजूर किए गए हैं। इन प्रोजेक्ट्स पर या तो काम चल रहा है या काम बहुत जल्द शुरू होने वाला है। आप कल्पना कर सकते हैं, महाराष्ट्र में रेलवे में 75,000 करोड़ रुपए और आधुनिक सड़कों के लिए 50,000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट स्वीकृत किए गए हैं। सरकार जब इतनी बड़ी राशि इंफ्रास्ट्रक्चर पर खर्च करती है तो उस वजह से भी रोजगार के लाखों नए अवसर बनते हैं। साथियों, मुझे विश्वास है कि भविष्य में महाराष्ट्र में युवाओं के लिए इसी तरह रोजगार के अनगिनत अवसर तैयार होते रहेंगे। एक बार फिर आज नियुक्ति पत्र पाने वाले सभी युवक युवतियों को मैं शुभकामनाएं देता हूं। बहुत बहुत धन्यवाद। आपणा सर्वांचं भाग्य आहे की आजच्या दिवशी आपल्या बहुमोल विचारांनी माननीय पंतप्रधान महोदयांनी आपणा सर्वांना उपकृत केलं। आम्ही त्यांचे ऋणी आहोत। आणि आता मंडळी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एका वर्षात 75,000 रोजगार देण्याच्या महाराष्ट्राच्या महासंकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील नियुक्तीचे आदेश वितरित करण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत। त्याची सुरुवात करूया। राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याद्वारे ज्या पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्यापैकी जवळजवळ 600 उमेदवार आज इथे उपस्थित आहेत। एकूण 2000 उमेदवार राज्यभरात विविध विभागांमध्ये उपस्थित आहेत आणि त्यातील 30 पात्र उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात आपण मंचावर मान्यवरांच्या शुभ हस्ते नियुक्ती आदेशांचं वाटप करणार आहोत। सुरुवात करूया। सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्रीयुत एकनाथजी शिंदे यांना विनंती करीन की त्यांनी काही आदेशपत्रांचं वाटप करावं। श्रीयुत अंकित समाधान मोसे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण। अंकित समाधान मोसे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण। अंकितचं खूप खूप अभिनंदन। म्हाडा सरळ सेवा भरती 2021 मधील पुढील पदनियुक्ती श्रीयुत विशाल साहेबराव बिराजदार, कार्यकारी अभियंता, स्थापत्य। अभिनंदन। म्हाडाची पुढची नियुक्ती श्रीयुत कपिल बिराडे, कनिष्ठ लिपिक। कपिल बिराडे, कनिष्ठ लिपिक, म्हाडा। अभिनंदन। श्री सिद्धेश्वर कोरे, कनिष्ठ लिपिक, म्हाडा। सिद्धेश्वर कोरे, कनिष्ठ लिपिक, म्हाडा। श्रीयुत ऋषिकेश नंदकुमार झिटे, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, म्हाडा। पुढील काही आदेशपत्र वाटप करण्याची विनंती मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना करते। श्रीयुत किशन गोविंदराव पवार, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, म्हाडा। श्रीयुत किशन गोविंदराव पवार, कनिष्ठ अभियंता, म्हाडा।
अभिनंदन श्रीयुत प्रफुल्ल पांडुरंग लोखंडे, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, म्हाडा. प्रफुल्ल पांडुरंग लोखंडे, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, म्हाडा. अभिनंदन. श्री राहुल कृष्णा नवले, स्थापत्य अभियांत्रिकी, सहाय्यक, म्हाडा. अभिनंदन राहुल कृष्णा नवले, स्थापत्य अभियांत्रिकी, सहाय्यक, म्हाडा. श्रीयुत विकास बाठे, कनिष्ठ अभियंता, म्हाडा. विकास बाठे, कनिष्ठ अभियंता, म्हाडा. अभिनंदन. श्रीमती गार्गी विजय तडस, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, सहाय्यक, म्हाडा. गार्गी विजय तडस, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, सहाय्यक, म्हाडा. पुढील काही नियुक्तीपत्र देण्याची विनंती मी माननीय श्रीयुत ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी यांना करते. श्रीमती गौरी नारायण चोकेकर, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक, माढा. या गौरी नारायण चोकेकर, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक, म्हाडा. श्री पुष्पराज सुरेश पाटील, अनुरेखक, म्हाडा. श्री पुष्पराज सुरेश पाटील, अनुरेखक, म्हाडा. अभिनंदन श्रीमती अलका वसंत आटपाडकर, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक, म्हाडा. अभिनंदन श्रीमती अलका वसंत आटपाडकर, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक, म्हाडा. पुढील काही नियुक्तीपत्र देण्याची विनंती मी माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी यांना करेन. श्री वैभव कारभारी जारकड, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक, म्हाडा. अभिनंदन वैभव कारभारी जारकड, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक, म्हाडा. श्रीमती मानसी गायकवाड, कनिष्ठ अभियंता, म्हाडा. श्रीमती मानसी गायकवाड, कनिष्ठ अभियंता, म्हाडा. श्री ओम प्रकाश दिगंबर तवर, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक, म्हाडा. अभिनंदन ओमप्रकाश दिगंबर तवर, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक, म्हाडा. आणि यासोबत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पदवाटपांचं इथे समाप्त झालेले आहेत. पुढे वळूया ऊर्जा विभागाकडे आणि मी माननीय मंत्री महोदय उदय सामंतजी यांना विनंती करेन की त्यांनी पुढील काही आदेशपत्रांचं वाटप करावं. श्रीमती प्रियांका दत्तात्रय गरोळे, विद्युत सहाय्यक. श्रीमती प्रियांका दत्तात्रय गरोळे, विद्युत सहाय्यक, ऊर्जा विभाग. श्री अक्षय भागवतराव लाड, विद्युत सहाय्यक, ऊर्जा विभाग. अभिनंदन श्री गजानन प्रल्हादराव इंगळे, विद्युत सहाय्यक, ऊर्जा विभाग. श्रीयुत गजानन प्रल्हादराव इंगळे, विद्युत सहाय्यक, ऊर्जा विभाग. पुढील काही आदेशपत्र देण्याची विनंती मी माननीय मंत्री महोदय श्रीयुत अब्दुल सत्तारजी यांना करेन. कुमारी शिल्पा प्रल्हाद डोंगरदिवे, विद्युत सहाय्यक, ऊर्जा विभाग. कुमारी शिल्पा प्रल्हाद डोंगरदिवे, विद्युत सहाय्यक, ऊर्जा विभाग. अभिनंदन कुमारी सिद्धी सुधीर पाटील,
विद्युत सहायक ऊर्जा विभाग, कुमारी सिद्धी सुधीर पाटील, विद्युत सहायक ऊर्जा विभाग, अभिनंदन. कुमारी पल्लवी विजयानंद सरागे, विद्युत सहायक ऊर्जा विभाग. कुमारी पल्लवी विजयानंद सरागे, विद्युत सहायक ऊर्जा विभाग. पुढील काही आदेशपत्रांचं वाटप करण्याची विनंती मी माननीय श्री रवींद्र चव्हाणजी यांना करेन. श्री दत्ता एकनाथ पाटील, सहाय्यक तंत्रज्ञ, सामान्य ऊर्जा विभाग. दत्ता एकनाथ पाटील, सहाय्यक तंत्रज्ञ, सामान्य ऊर्जा विभाग. कुमारी कांचन कुंडलिक नांदेकर, निम्नस्तर लिपिक, ऊर्जा विभाग. कुमारी कांचन कुंडलिक नांदेकर, निम्नस्तर लिपिक, ऊर्जा विभाग. श्रीमती अश्विनी मनोज चव्हाण, शिपाई, ऊर्जा विभाग. श्रीमती अश्विनी मनोज चव्हाण, शिपाई, ऊर्जा विभाग. धन्यवाद. पुढची काही आदेशपत्र देण्याची विनंती मी माननीय मंत्री महोदय श्री शंभूराज देसाईजी यांना करते. श्रीयुत जीतू राज करिहार, शिपाई, ऊर्जा विभाग. श्री जीतू राज करिहार, शिपाई, ऊर्जा विभाग, अभिनंदन. आणि याबरोबरच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्या आदेशपत्रांचं वाटप इथे समाप्त होत आहे. पुढे वळूया जलसंपदा विभागाकडे. मी श्री शंभूराज देसाईजी यांना पुन्हा एकदा विनंती करीन पुढील काही आदेशपत्रांचं वाटप आपण करावं. श्रीमती प्रतीक्षा हरेश मंडले, गट क, जलसंपदा विभाग. श्रीमती प्रतीक्षा हरेश मंडले, गट क, जलसंपदा विभाग. श्रीमती विशाखा महेंद्र शिरसाट, गट क, जलसंपदा विभाग. अभिनंदन. विशाखा महेंद्र शिरसाट, गट क, जलसंपदा विभाग. जलसंपदा विभागाचं आदेशपत्रांचं वाटपाचं समापन झालेलं आहे. मी मुख्य सचिव महोदयांना विनंती करेन की त्यांनी पुढील काही आदेशपत्रांचं वाटप करावं. श्रीमती वृषाली अनिल राऊत, विभागीय सांख्यिकी अधिकारी वर्ग 2 कनिष्ठ, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ. अभिनंदन आपलं. श्रीमती वृषाली अनिल राऊत, विभागीय सांख्यिकी अधिकारी वर्ग 2 कनिष्ठ, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ. आणि उद्योग विभाग श्रीमती प्रियांका अनंत विद्यागर, उद्योग अधिकारी तांत्रिक, गट ब. श्रीमती प्रियांका अनंत विद्यागर, उद्योग अधिकारी तांत्रिक, गट ब, उद्योग विभाग. अभिनंदन. धन्यवाद. सर्व मान्यवरांनी बसून घ्यावं. मंडळी, एकदा नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता 421 म्हाडाची पदभरती झालेली आहे. ही 421 पद जी आहेत त्यांचे जे आदेशपत्र आहेत त्या म्हाडाच्या संकेतस्थळावरती म्हणजे www.mhada.gov.in या वेबसाईटवर आता लगेच प्रसिद्ध होणार आहेत. त्यासोबतच या पात्र उमेदवारांना ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी वरती देखील जाणार आहेत. तर हे करण्याकरता मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्रीयुत एकनाथजी शिंदे यांना विनंती करेन की त्यांनी क्लिकरवर बटन दाबावं आणि हे बटन दाबताच ह्या 421 पदांची आदेशपत्र
म्हाडाच्या वेबसाईटवरती पब्लिश होतील. धन्यवाद सर. त्यांच्या मोबाईलवरती ते लगेच त्वरित बघू शकतात. वेबसाईटवर आहेत आणि ईमेल आयडी वरती देखील आहेत. सर्वांचं पुनश्च अभिनंदन. आणि आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी उपस्थितांना मार्गदर्शन करावं अशी विनंती करते. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या महारोजगाराच्या महासंकल्प मेळाव्याचे अध्यक्ष, राज्याचे प्रमुख, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी, मंचावर उपस्थित आमचे सहकारी मंत्री श्री मंगलप्रभात लोढाजी, उदय सामंतजी, रवींद्र चव्हाणजी, शंभूराज देसाईजी, अब्दुल सत्तारजी, आपले मुख्य सचिव श्री मनुकुमार श्रीवास्तव, श्री नितीन गद्रे, श्रीमती वल्सा नायर, या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ सचिव, अधिकारी आणि विशेषतः ज्यांना आज नियुक्तीपत्र मिळणार आहेत अशा सर्व माझ्या भगिनी आणि बंधू आणि मीडियातील मित्रांनो, खरोखर अतिशय आनंदाचा दिवस आहे की आमच्या महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या स्वप्नांच्या पूर्ततेची सुरुवात महाराष्ट्र शासनाने केली आहे. आपल्याला कल्पना आहे की देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी सर्व राज्यांना सूचना केल्या की केंद्र सरकार आपल्या केंद्रीय विभागांमध्ये या 75 वर्ष पूर्ततेच्या निमित्ताने, अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 10 लाख लोकांना नोकऱ्या देणार आहे आणि राज्यांनीही आपल्या सर्व रिक्त पदांवर लोकांना, तरुण तरुणींना नियुक्त्या द्याव्यात. आणि मला अतिशय आनंद आहे की पंतप्रधानांनी सूचना केल्यानंतर पहिलं राज्य त्यांना प्रतिसाद देणारं आपलं महाराष्ट्र ठरलं आहे. आणि महाराष्ट्राने, आमच्या मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा केली की महाराष्ट्रामध्ये अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 75,000 जागा आम्ही भरणार आहोत आणि 75,000 तरुण तरुणींना शासकीय नोकऱ्या देणार आहोत. खरं तर आपल्याला कल्पना आहे की गेल्या 15-20 वर्षामध्ये शासकीय नोकर भरतीवर एक अघोषित बंदी आहे. घोषित बंदी नाही आहे, पण नेमक्या जागा थोड्या थोड्या भरायच्या अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. परंतु देशाचे पंतप्रधान आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दोघांनी हा निर्णय केला की ही अघोषित बंदी आता संपवावी. आपल्या विभागांमध्ये रिक्त जागा आहेत, आपल्या इथे एवढी मोठी तरुणाई आहे आणि त्यांच्याही हाताला काम दिलं पाहिजे. आणि त्यासोबत शेवटी ही सगळी तरुणाई शासकीय कामांमध्ये आली तर शासनाची एफिशियन्सी वाढते, गतिशीलता वाढते आणि लोकांना आपण जे उत्तरदायी आहोत ते आपलं उत्तरदायित्व अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला आपल्या कर्तव्याचं निर्वहन करता येतं. आणि म्हणूनच हा उपक्रम या ठिकाणी हातामध्ये घेतला आहे. येत्या काळामध्ये साधारणपणे आठवड्याभरात आम्ही 18,500 पोलीस भरतीचा त्या ठिकाणी जाहिरात काढतो. त्यानंतर साधारण महिना सव्वा महिन्यामध्ये 10,500 पदं हे आम्ही आपल्या ग्रामविकास विभागामध्ये काढतो. आणि या व्यतिरिक्त सर्व
विभागांनी आपापली पदं चिन्हांकित केली आहेत आणि सगळीकडे प्रोसेस सुरू केली आहे। आणि प्रोसेस करताना सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ही प्रोसेस ट्रान्सपरंटली झाली पाहिजे। शासकीय नोकऱ्या या पारदर्शी पद्धतीनं मिळाल्या पाहिजेत। त्यामुळे आपण अनेक पदं हे MPSCला दिले आणि त्यासोबत विभागाकडनं जी पदं भरायची आहेत त्याच्यामध्ये एक आमूलाग्र बदल आपण या ठिकाणी केला। पूर्वी प्रत्येक विभाग आपली एजन्सी नेमायचा, मग ती एजन्सी काहीतरी कंडक्ट करायची आणि मागच्या काळात ज्या प्रकारचे घोटाळे याच्यामध्ये पाहायला मिळाले, सामान्य आमचा जो विद्यार्थी जो वर्ष मेहनत करतो त्याच्या मनामध्ये शंका तयार झाली की माझ्या मेहनतीला काही फायदा आहे का, माझ्या मेहनतीने मी येणार आहे की कोणीतरी एखादा व्यक्ती परीक्षा मॅनिप्युलेट करून त्या ठिकाणी येणार आहे, ही शंका तयार होणंच अतिशय चुकीचं होतं। आणि म्हणून आपल्या सरकारने हा निर्णय घेतला आणि साधारणपणे एक महिनाभरापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला की देशामधल्या ज्या काही बेस्ट एजन्सीज आहेत, ज्यांचा करोडो एक्झाम घेण्याचा रेकॉर्ड आहे आणि ज्यांच्यावर एकही आत्तापर्यंत डाग लागलेला नाही, अशा एजन्सी शोधून त्या एजन्सीजला आपण हे काम दिलं पाहिजे। आणि हे करत असताना साधारणपणे शासनामध्ये पद्धत अशी असते, टेंडर बोलवायचं आणि जो सगळ्यात कमी कोट करेल त्याला ते द्यायचं आणि मग तो परीक्षा घेण्याकरता कमी कोट करतो आणि परीक्षेमध्येच ते पैसे वसूल करतो। असं न करता या ठिकाणी शेवटी 100 आणि 200 रुपये एका विद्यार्थ्याच्या मागे कमी अधिक याचा विचार न करता हे अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने झालं पाहिजे। कोणालाही या परीक्षेमध्ये मॅनिप्युलेशन नाही करता आलं पाहिजे आणि याचं सातत्याने ऑडिट होत राहिलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार करून। आणि आता आपण 2 एजन्सीज त्याच्यामध्ये नेमलेल्या आहेत। एक TCS सारखी एजन्सी आपल्याला माहिती आहे की देशातली एक सगळ्यात उत्तम अशा प्रकारची ही एजन्सी आहे, आणि दुसरी बँकांची परीक्षा घेणारी जी केंद्र सरकारची एजन्सी आहे की ज्याचा ट्रॅक रेकॉर्ड अतिशय चांगला, बँका, रेल्वे अशा अनेक परीक्षा ती घेते आणि ज्या परीक्षांमध्ये कोट्यावधी लोक एका दिवशी अपियर होतात, पूर्ण देशभरात होतात, पण एकही गडबड होत नाही, गोंधळ होत नाही, अशा या 2 कंपन्यांना आपण त्या ठिकाणी नॉमिनेशन पद्धतीनं त्या नेमणूक त्यांची करायचा निर्णय आपल्या मंत्रिमंडळाने घेतला। आणि आता ती प्रोसेस पूर्ण करून लवकरच या सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षा आपण सुरू करतो आहोत आणि येत्या वर्षभरामध्ये या सगळ्या परीक्षा आटोपून आपल्याला ही नियुक्ती करायची आहे। हे सगळं करत असताना खरं म्हणजे मागच्या काळामध्ये आपण 14 ते 19च्या या काळात आपण काही भरत्यांची घोषणा केली होती, काही भरत्या आपण त्या काळात करू शकलो, पण नंतर अनेक अडथळे आले, काही कोर्ट केसेस झाल्या। त्यामुळे यावेळेस विभागाला देखील आम्ही अशा प्रकारे सूचना केलेल्या आहेत की आधीच सगळ्या गोष्टींची पडताळणी झाली पाहिजे। अनेक वेळा शेवटी शासनाच्या नोकऱ्यांमध्ये समांतर आरक्षण असतं, नॉर्मल आरक्षण असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांना सामावून घ्यायचं असतं। याचा आधी योग्य प्रकारे विचार झाला नाही की मग नंतर कोर्ट केसेस होतात आणि मग 2-2, 3-3, 4-4 वर्ष मुलांना ताटकळत बसावं लागतं। तर अशा प्रकारे न होता, कुठलेही कोर्ट केसेस न होता स्मूथली ही भरती झाली पाहिजे, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असणार आहे। आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आणि तरुणाईला हे सांगू इच्छितो की ही आपल्या जीवनातले शेवटचीच अटेम्प्ट आहे असं कोणी समजण्याचं कारण नाही। 75,000 हे एका वर्षाचं आम्ही ठरवलं आहे, पुढे जशा आमच्याकडे जागा उपलब्ध होतील आम्ही काही थांबवणार नाही आहोत। त्यामुळे कृपया छोट्या छोट्या गोष्टी करता कोर्टामध्ये जाऊन ती 2-2 वर्ष भरती रखडवून ठेवायची, यातनं तुमचंही नुकसान होतं, ज्याला मिळणार आहे त्याचंही नुकसान होतं। बरं, एकदा एक भरती रखडली की त्याच्या पुढची देखील ती होत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की थोडं याकडे देखील आपल्या सगळ्यांना विनंती आहे। आम्हीही हा प्रयत्न करू, म्हणजे काही सगळी चूक ही तरुणाईचीच असते असं नाही, कधी आमच्याकडनं चुका होतात, पण त्या चुका होऊ नये सगळ्या प्रकारच्या ज्या काही शासकीय GR आहेत याचा नीट अवलंब करून आणि पारदर्शी पद्धतीनं या ठिकाणी ही सगळी भरती येत्या काळामध्ये आपण करणार आहोत। आज खरं म्हणजे मी माननीय पंतप्रधानांचे आभार मानतो। आम्ही त्यांना विनंती केली आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना पत्र पाठवलं आणि फोनवर देखील बोलले की जरी आज 2000च नियुक्त्या आम्ही करत असलो तरी आमच्या 75,000च्या महामेळाव्याची ही सुरुवात आहे आणि तुम्ही ती सुरुवात केली तर त्याचा सिरियसनेस
हा सगळ्या विभागांना राहील, अधिकाऱ्यांना राहील आणि पंतप्रधानांनी ते मान्य केलं आणि आज अतिशय चांगला संदेश हा माननीय पंतप्रधानांनी आपल्याला दिलेला आहे। त्यामुळे येत्या काळात अतिशय चांगल्या प्रकारे भरती आपण करणार आहोत। एवढंच नाही तर आपण खासगी क्षेत्रातल्या ज्या संधी आहेत त्या संधी देखील आमच्या तरुणाईपर्यंत पोहोचवण्याकरता आमच्या मंगलप्रभात लोढाजींच्या विभागाने, कौशल्य विकास विभागाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी रोजगार महामेळ्याचं आयोजन करण्याचं ठरवलं आहे। लवकरच माननीय मुख्यमंत्री आणि माझ्या उपस्थितीमध्ये ते वेगवेगळ्या कंपन्यांसोबत किमान 1 लाख नोकऱ्यांच्या संदर्भातले MOUs हे त्या ठिकाणी करतायत आणि ही संख्या वाढतच जाणार आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकीकडे सरकारी क्षेत्र आणि दुसरीकडे खासगी क्षेत्र, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र अतिशय प्रगतिशील अशा प्रकारचं हे राज्य आहे। अशा प्रगतिशील राज्यामध्ये खासगी क्षेत्रामध्ये देखील खूप मोठ्या संधी तयार होतात। त्या संधी योग्य तरुणाईपर्यंत पोहोचवायच्या आणि त्या संधी अनुरूप तरुणाई तयार करायची, अशी दोन्ही कामं ही कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून आपण करतोय। आपल्याला कल्पना असेल, परवाच आपल्या राज्यातली पहिले कौशल्य विद्यापीठ याचं देखील आपण त्याची सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आमच्या तरुणाईच्या हाताला काम द्यायचं, यासोबत आपलं राज्य हे स्टार्टअपच्या संदर्भात, इनोव्हेशनच्या संदर्भात देखील एक प्रमुख राज्य झालेलं आहे। आज आमची तरुणाई ही नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारी अशा प्रकारची आमची तरुणाई होते। आज ज्या प्रकारचे स्टार्टअप तयार होत आहेत, एक एक स्टार्टअप हजारो तरुणांना त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट देत आहे आणि एक प्रकारे स्टार्टअप कॅपिटल आता आपला महाराष्ट्र झाला आहे। देशामध्ये जे 80,000 रजिस्टर्ड स्टार्टअप आहेत त्यातले 15,000 रजिस्टर्ड स्टार्टअप हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे, जो नंबर देशातल्या सगळ्यात मोठा आहे। त्यामुळे सर्वात जास्त स्टार्टअप्स हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। आणि एवढंच नाही तर हे स्टार्टअप जेव्हा मोठे होतात आणि हजारो कोटीचे होतात त्यावेळी त्याला युनिकॉर्न आपण म्हणतो। देशामध्ये अशा प्रकारे जे 100 युनिकॉर्न आहेत त्यातले 25% युनिकॉर्न म्हणजे 25 युनिकॉर्न हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि एक एक युनिकॉर्न हा 20-20, 25-25 हजार लोकांना अनेक ठिकाणी रोजगार त्या ठिकाणी देतोय। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या इकोसिस्टीमला देखील राज्याच्या वतीनं आपण अतिशय चांगल्या प्रकारे मदत करतो आहोत। आपल्या राज्याची स्टार्टअप पॉलिसी, आपल्या राज्याची इनोव्हेशन पॉलिसी, आपली इनोव्हेशन सोसायटी, हा सगळा बॅकअप आपण तयार केला आहे आणि तरुणाईला त्यांनी एखादं स्टार्टअप सुरू केल्यानंतर त्याचं मेंटरिंग करणं आणि त्याला कमर्शियल स्टेजला नेऊन त्याकरता त्याला वित्त उपलब्ध करून देणं, हा देखील एक अत्यंत महत्त्वाचं काम हे आपल्या राज्याच्या वतीनं चाललंय। यासोबत वेगवेगळ्या महामंडळांच्या माध्यमातून आमच्या तरुणांना स्वयंरोजगाराकरता देखील मोठ्या प्रमाणात आपण मदत करतो, ज्यातनं त्यांना आपल्या पायावर देखील उभं होता येईल। आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आमची जी तरुणाई आहे या तरुणाईला खूप मोठ्या प्रमाणात गेनफुली एम्प्लॉय करण्याचं काम हे आपलं राज्य सरकार या ठिकाणी करेल। आज या निमित्ताने ज्या सर्व लोकांना आपण आजचं नियुक्तीपत्र देतोय त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती देखील करतो की आपण शासकीय नोकरीमध्ये आलात। शासकीय नोकरी ही सेवा आहे। आपल्या लोकशाहीमध्ये आम्ही लोकप्रतिनिधी असो किंवा आपल्या इथली ब्युरोक्रेसी असो, आपल्या सगळ्यांवर आपल्या संविधानाने ही जबाबदारी टाकली आहे की तुम्ही ट्रस्टी म्हणून या राज्याचा कारभार चालवताय, तुम्ही सेवेकरी म्हणून राज्यातल्या जनतेला सेवा देताय। त्यामुळे आपल्याकडनं माझी अपेक्षा आहे की आपला हा सेवेचा भाव कधी कमी होणार नाही। आपल्याकडे येणारा जो सामान्यातला सामान्य माणूस आहे त्याला देखील तेवढंच महत्त्व मिळेल जेवढं एखाद्या मोठ्या माणसाला, श्रीमंताला आपल्याकडे मिळेल। सामान्य माणसाला सरकारी अधिकाऱ्याकडे, कर्मचाऱ्याकडे जाताना कुठली लाज वाटणार नाही, कुठलं भीती वाटणार नाही, आपल्याला कशी ट्रीटमेंट मिळेल अशा प्रकारचे एक त्याच्या मनात भाव येणार नाही, याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाच्या विकासामध्ये सगळ्यात मोठा अडसर जर काही असेल तर तो भ्रष्टाचाराचा अडसर आहे। आणि त्यामुळे शासकीय कर्मचारी म्हणून आपल्याला या भ्रष्टाचारापासून कसं दूर राहता येईल याचाही प्रयत्न आपण केला पाहिजे। अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं येत्या काळामध्ये ही जी आता आमची नवीन पिढी शासकीय सेवेत येते त्यांनी काम करावं। माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत। तुम्ही खूप पुढे जा, प्रगती करा। तुम्हाला तुमच्या कामामुळे
मोठ्या प्रमाणात बढती मिळाली पाहिजे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अनेकाविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी आपण करून घेत असता महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याकरता आपण सातत्याने कार्यमग्न असता आम्हाला सर्वांना आपला प्रचंड अभिमान आहे. आपल्या प्रेरणादायी वक्तव्यासाठी खूप खूप आभार. आणि आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्रीयुत एकनाथजी शिंदे यांनी या आनंदाच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या प्रसंगी सर्वांना संबोधित करावं अशी विनंती. आजच्या राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी पालकमंत्री मंगलप्रभात लोढाजी, शंभूराज देसाईजी, अब्दुल सत्तारजी, रवींद्र चव्हाणजी, उदय सामंतजी, त्याचबरोबर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवजी, नितीन गद्रे, श्रीमती वल्सा नायर, उपस्थित आमदार, लोकप्रतिनिधी, उपस्थित सर्व अधिकारी आणि ज्यांना नियुक्तीपत्र मिळाले ते सर्व आपले तरुण मित्र आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आज अतिशय आपल्या राज्याच्या दृष्टीने एक आनंदाचा दिवस, आनंद सोहळा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण गेल्या अनेक वर्ष किंबहुना अनेक मागचा जो काही काळ गेला, सातत्याने आम्हाला मेसेज यायचे, नोकरी कधी भरती कधी होणार, भरती कधी होणार, नियुक्त्या कधी मिळणार. हे सगळं जे आहे हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे. कारण स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली, अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं केलं आणि या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी 10 लाख नोकऱ्या जाहीर केल्या, आपलं सरकार आल्यानंतर मी आणि उपमुख्यमंत्री महोदय, आमचं मंत्रिमंडळ 75 वर्ष 75,000 नोकऱ्या आपण देऊ असं घोषणा करून टाकली आपण. आणि म्हणजे 75,000 म्हणजे बाकी आहेत ती पण आम्ही पुढे टप्प्याटप्प्याने करणार आहोत. आणि ही 75,000 नोकऱ्या ज्या आहेत वर्षभरामध्ये आपल्याला त्याच्या नियुक्त्या द्यायच्या आहेत, हा खरं म्हणजे पहिला टप्पा आहे. आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा देखील संदेश आपण पाहिला की त्यांनी जे काही असे रोजगार मेळावे घेतले, नियुक्तीपत्रांचं वाटप केलं आणि त्याला जसं उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले की हे महाराष्ट्र राज्य जे आहे पहिलं राज्य आहे. म्हणजे प्रधानमंत्री महोदयांनी सुरुवात केली आणि आपल्या राज्याने देखील तात्काळ सुरुवात केली. त्यामुळे प्रधानमंत्री महोदयांना देखील आनंद झाला आणि त्यांनी त्यांच्या भावनाही या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. आणि त्याबरोबरच महाराष्ट्राला जे काही प्रकल्प दिलेले आहेत तेही त्यांनी त्यांच्या मनोगतातून मांडलेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या मागे केंद्र सरकार आहे, आदरणीय प्रधानमंत्री महोदय आहेत. आम्ही एक म्हणजे जवळपास रस्त्याचे 50,000 कोटी किंबहुना इतर जे प्रकल्प आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे काही निधी आहे तो देखील केंद्र सरकारकडून आपल्याला मिळतोय विकासासाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. आम्ही मध्ये एक युडीचा प्रस्ताव पाठवला होता 14,000 कोटीचा. 14,000 कोटीमध्ये एकही रुपया कमी केला नाही, 14,000 कोटी तसेच्या तसे त्यांनी मंजूर केले. त्यामुळे राज्य सरकारच्या मागे केंद्र सरकार, आदरणीय प्रधानमंत्री महोदय आहेत आणि नक्कीच या राज्याच्या विकासाला गती देण्याचं काम आपलं हे सरकार करतंय. खरं म्हणजे हे तरुणाई आपली युवा पिढी आहे आणि त्यांचंही बरोबर आहे की वेळेत नोकरी मिळाली पाहिजे, नंतर एज बार होतो, मग नोकरीची संधी हुकते. आणि म्हणून सुरुवातीलाच आपण ठरवलं की या राज्यातल्या तरुणांना रोजगार द्यायचा आणि म्हणून आजचा हा रोजगार मेळावा आपण एक पहिला टप्पा आहे. आणि या पहिल्या टप्प्यामध्ये आपण जवळपास 2,000पेक्षा जास्तीच्या नियुक्त्या या ठिकाणी देतोय. 600 नियुक्त्या इथे होतील, बाकी विभागवाईज आपल्या त्या ठिकाणी होतील.
आणि जसं पोलीस खात्यामध्ये देखील 18-20 हजार नोकऱ्या, ग्रामविकासमध्ये जवळपास 10,000च्या पेक्षा जास्तीच्या नोकऱ्या, अशा प्रत्येक विभाग वाईज ज्या काही नोकऱ्या रिक्त पदं आहेत ते देण्याचा निर्णय आपण घेतला आणि टप्प्याटप्प्याने यामध्ये आपण सगळ्याच विभागातल्या रिक्त जागा आपण भरतोय. MPSC देखील चांगलं काम करते, तिचं देखील आपण स्ट्रेंथन करतोय. तिथे ज्या काही त्यांना बळकटीसाठी त्यांच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या देखील सरकार करतंय. आणि म्हणून भरतीला वेग आला पाहिजे, भरती वेळेत झाली पाहिजे, त्याच्यात पारदर्शकता आली पाहिजे. जसं उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले की आपण ज्या काही आतापर्यंत कुठलाही त्याच्यावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही, अशा अतिशय रेप्युटेड अशा TCS असेल, आणखी केंद्र सरकारची एक IBPS आहे, या अशा महत्त्वाच्या म्हणजे आपल्याला ही भरती जी आहे वेगाने झाली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्वी काही अनुभव आले तसे येता कामा नये, यासाठी आपला हा प्रयत्न आहे. जवळपास आपण MPSCच्या माध्यमातून देखील आणि इतर ज्या काही महत्त्वाच्या 2 एजन्सी आहेत त्याच्या माध्यमातून आपल्या विभाग वाईज आपण सगळ्या भरतीला प्राधान्य दिलेलं आहे. सरकारने खरं म्हणजे यावेळेस भरतीला प्राधान्य दिलं आहे. गेले आपल्याला माहीत आहे की गेले 2.5 वर्ष, पूर्वीचे 2.5 वर्ष आपण पाहिलं की सगळंच म्हणजे घोषित काय माहीत नाही, पण काहीच नव्हतं. आणि आता भरती कसली होती ते जाऊ द्या, ते बोलता येणार नाही इकडे. पण आपण सरकार आपलं बदललं, वातावरण बदललं, सगळा उत्साह आला आणि चैतन्य आलं. आपण पाहतोय गेल्या 2-3 महिन्यामध्ये सगळेच आता काही लोक म्हणतात सण उत्सव साजरे करू लागले. अरे लोकांना तेही पाहिजेच, सण उत्सव पाहिजे. चैतन्य आलं की नाही? पत्रकार मित्र इकडे आहेत, आलं की नाही? गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळी, आनंदाचा शिदा पोचला. एवढं मोठं काम आहे, थोडं मागे पुढे होईल पण लगेच त्याच्यावर बोट. जिकडे पोचला ते सांगत नाहीत. तुम्ही नाही, निर्णय घेतला ना, आता पण घेतला होता का? एक निगेटिव्हिटी होती, ती पॉझिटिव्हिटीमध्ये त्याचं परिवर्तन करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि खरं म्हणजे या राज्याला पुढे न्यायचं आहे. जेव्हा आम्ही दोघंच होतो सुरुवातीला, धडाधड निर्णय घेतले. आम्ही म्हणाले अरे दोघंच निर्णय घेत आहेत, मग म्हणाले लवकर मंत्रिमंडळ करा. मग म्हणाले नंतर म्हणाले दोघंच निर्णय चांगले घेत आहेत, नवीन आले तर ते अडचणी होतील. पण आमचं मंत्रिमंडळ जे आहे पुढे होणार आहे, त्यामुळे आमच्या सरकारमध्ये पारदर्शकता आहे. त्यामुळे ही नोकर भरती बघा, आता किती तरुण, त्यांच्यावर चेहऱ्यावर आनंद पाहिला, आपण पाहिला की नाही, उत्साह पाहिला. त्यामुळे हे सरकार म्हणजे गतिमान सरकार आहे. आम्ही आलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक आम्ही घेतली दोघांनी सगळ्यांनी. बाबा हे आपल्याला सरकार बदललं आहे, वातावरण बदललं पाहिजे, पब्लिक परसेप्शन आपल्या सरकारच्या कामाबद्दल चर्चा झाली पाहिजे. शेवटी लोकप्रतिनिधी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ निर्णय घेतले तर शेवटी हे सगळे आपले जे अधिकारी आहेत, हे अधिकारी आपला निर्णय लोकांपर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे सरकारची जे काही निर्णय घेण्याची क्षमता आमची जोरात आहे, पण तो शेवटपर्यंत लगेच पोहोचला पाहिजे. आणि हे नोकर भरती जी आहे, नियुक्त्यांचं युद्ध पातळीवर ज्या अधिकाऱ्यांनी काम केलं त्या अधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. असंच काम आम्हाला अपेक्षित आहे. शेवटी बदल झालेला आहे, बदल लोकांच्या जीवनामध्ये आला पाहिजे, बदललेला दिसला पाहिजे, लोकांचं जीवनमान उंचावलं पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही मोठमोठे निर्णय घेतोय. 3, 4, 3.5 महिन्यामध्ये 72 मोठे निर्णय घेतले. पेट्रोल मी काय डिटेलमध्ये जात नाही, परंतु पेट्रोल डिझेल असेल, आणखी काय काय निर्णय आपण घेतले, शेतकऱ्यांसाठी घेतले, दुष्काळग्रस्तात पाणी वळवण्याचे निर्णय. पहिला निर्णय आम्ही घेतला, नद्या समुद्राकडे वाहून जाणारं पाणी घेतला निर्णय. कितीतरी सिंचन प्रकल्प थांबले होते, बंद पडले होते, त्यांना आम्ही मान्यता दिली. शेतकरी, कष्टकरी, कामगार सगळे. आता कामगारांसाठी आपण या ठिकाणी आपण म्हणजे या नियुक्त्या सर्व आता हे सगळे अधिकारी कर्मचारी काम करतील.
आणि हे सगळं जे काही करतोय आपण या राज्यातल्या राज्याला पुढे नेण्यासाठी, त्यामध्ये अनेक आणखी आमच्या योजना आहेत. ऑर्गनाइज सेक्टर आहे, अनऑर्गनाइज सेक्टर आहे, त्याला देखील आम्ही मदत करतोय. सगळ्याच घटकांना मदत करतोय. आम्ही टप्प्याटप्प्याने जातोय आणि म्हणून हा पहिला टप्पा आहे. आणि या वर्षभरामध्ये ही 75,000 रिक्त पदं भरली जातील. आणखी त्यानंतर आपला जो प्रोग्राम आहे तोही कायम या ठिकाणी सुरू राहील. आणि त्याचबरोबर जे काही उद्योग आहेत नवीन आणण्याचा आपला प्रयत्न आहे. कालच या ठिकाणी 2 तारखेला एक गोयसू म्हणून आहे, ती कंपनी जी आहे आपल्या सुमिटोमो जो जपानीज कंपनी आहे, ते बीकेसीमध्ये ते जागा अनेक वेळा प्रयत्न केले, अनेक टेंडर काढले, पण काय होत नव्हतं. आता 2 नोव्हेंबर माझ्याकडे पत्र आहे, 2 नोव्हेंबरला 2067 कोटी त्यांनी आपली जागा घेतली. 2067 कोटीमध्ये आणि 500 कोटी रुपये ते खर्च करणार. मल्टीनॅशनल कॉर्पोरेट ऑफिस तिथे येईल. जवळपास 5 ते 6,000 लोकांना नोकऱ्या मिळतील. हे सगळं सुरू आहे. मला वाटतं आपण कॅबिनेट सब कमिटीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये एक बैठक झाली. 14 महिन्यानंतर ती कॅबिनेट सब कमिटीची बैठक झाली. 18 महिन्यांनी ती बैठक झाली आणि त्यामध्ये 10 उद्योजक, त्यांना आपण 25,368 कोटी त्यांची इन्व्हेस्टमेंटला आपण मान्यता दिली. जवळपास त्यामध्ये 8,500 त्यांनी डायरेक्ट एम्प्लॉयमेंट मिळेल, नोकऱ्या मिळतील आणि 10,000 लोकांना इनडायरेक्ट रोजगार मिळेल. हे करतोय आपण. हे रोजगार, स्वयंरोजगार वेगवेगळ्या माध्यमातून आपण करतोय. त्याचबरोबर काही आता मी काय त्याच्यात बाकी जात नाही. 2-3 उद्योग कुठे गेले, काय गेले, त्याच्या बाबतीमध्ये RTI मधून माहिती आलेली आहे. उद्योग मंत्री तुम्ही काल त्याच्या बरं तुम्हाला धन्यवाद देतो. RTIची तरी माहिती चालवली आपण सगळ्यांनी व्यवस्थितपणे. तुमच्याबद्दल बोलत नाही मी, पत्रकार आपले सगळे चांगले आहेत. आणि त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल. उद्योग मंत्री आहेत ते बोलत आहेत. आमचे उपमुख्यमंत्री महोदयांनी अगदी पुराव्यानिशी सगळं मांडलेलं आहे. ते का गेले, कोणामुळे गेले, कसे गेले, ठीक आहे, आणि कधी गेले. पण आम्ही नवीन नवीन उद्योग आणतोय. यामध्ये नक्कीच या राज्याचं हित आहे. राज्याला त्याच्यामध्ये फायदा होईल, राज्यातल्या तरुणाईला फायदा होईल. हे राज्य स्वयंपूर्ण होईल. आणि त्याचबरोबर बीकेसीला आपण सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित केलं नगरविकास विभागाने. त्यामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आता यायला मार्ग मोकळा झालेला आहे. हे सगळं करतोय आपण. आणि त्यामुळे नक्कीच यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील. यामध्ये आपण जसं इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप खर्च करतोय आपण. MTHL आहे, मेट्रो आहे, समृद्धी हायवे आहे. फक्त हे रस्ते नाही आहेत, ह्याच्यावर 20 नवनगर, 18 नवनगर आपण समृद्धीवर करतोय. फूड प्रोसेसिंग युनिट असतील, लॉजिस्टिक हब आहेत, कोल्ड स्टोरेजेस आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. MTHLचा जसं आपला जो मुंबई शिवडी नावाशिवाय आपण पत्रकार आपण सगळेजण गेलो होतो, तिकडे काम सुरू आहे जोरामध्ये. चिर्लेजवळ तो लँड होतो, तिथे मोठ्या प्रमाणावर आपण ग्रोथ सेंटर करतोय. ग्रोथ सेंटरमध्ये तिथे लॉजिस्टिक पार्क आहे, टाउनशिप आहे, रोजगार निर्मितीवर आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि हे सगळं जे आहे उद्योग वाढीसाठी आपण सगळं करतोय. समृद्धीमध्ये पण मोठ्या प्रमाणावर रोजगार होईल. देवेंद्रजी तेव्हा मुख्यमंत्री होते, मी त्यावेळेस त्यांच्या MSRDCचा मंत्री होतो. तो केवळ रस्ता नाही आहे समृद्धी, आता लवकर त्याचं शिर्डीपर्यंत लोकार्पण होईल. ते लाखो लोकांना तिथे रोजगार मिळणार आहे, स्वयंरोजगार मिळणार आहे, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. एक गेम चेंजर प्रकल्प आहे तो. आणि हे सगळं जे आहे हे आपण वेळेमध्ये रेकॉर्ड टाईममध्ये आपण लँड ॲक्विजिशन केलं आणि बांधला देखील रस्ता. आणि हे सगळं जे काय आहे हे आपल्या समोर आहे. आणि म्हणून या राज्याला पुढे नेण्यासाठी आपण काम करतोय. आज जे काही तरुण आपले आलेले आहेत त्यांना नियुक्त्यापत्र मिळालेले आहेत. त्यांनी एकच करायला पाहिजे, आता त्यांनी एक नव्या जोमाचे, नव्या दमाचे अधिकारी आपल्याला मिळालेत. लोकाभिमुख प्रशासन याचा अनुभव देखील आला पाहिजे लोकांना, सर्वसामान्य लोकांना, जनतेला. आणि म्हणून यामध्ये बऱ्याचशा वेळेस घोटाळे, आरोप प्रत्यारोप होतात. त्यामुळे आपले हे जे काही कॅन्डिडेट आहेत, पुढे जे काही भरती होणार आहेत, त्यांनी देखील अफवा असतात, मी भरती करतो, मी परीक्षा पास करून देतो. हे सगळं इकडे न पडता आपण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये उतरा
आणि आपण जिद्दीने चिकाटीने काम केलं तर यश आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं काम आपण करा. आणि म्हणूनच यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे, वेळेत भरती झाली पाहिजे, यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे. आणि म्हणून हे काम करणारं सरकार आहे, हे आपलं सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. आणि म्हणून आम्ही घेतलेले जे निर्णय आहेत हे लोकाभिमुख निर्णय आहेत आणि लोकांना हवे असलेले लोकांच्या हिताचे निर्णय घेतलेले. आमचा कुणाचाही पर्सनल अजेंडा नाही आहे काहीच. आम्ही लोकांच्या हिताचे निर्णय घेणार, या राज्याच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेणार आहोत. आणि मला या ठिकाणी अभिमान आहे की केंद्र सरकार देखील, आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील अगदी आपल्या पाठीशी उभे आहेत. त्याचं प्रचिती जी आहे, आपल्याला प्रत्येक प्रकल्पाला, प्रस्तावाला ते मान्यता देत आहेत. आणि म्हणून मी पुन्हा एकदा ज्यांना नियुक्त्या आज मिळालेल्या आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, ज्यांना मिळणार आहेत त्यांचंही अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. एक चांगलं काम करा, राज्याला पुढे नेण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सक्षम नेतृत्वात महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीने जी जलद गतीने वाटचाल सुरू आहे त्याकरता संपूर्ण राज्य मनापासून आपले आभारी आहे. धन्यवाद. आणि आता आभार प्रदर्शित करतील श्रीमती वल्सा नायर सिंग मॅडम, अपर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभाग. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय श्री एडवोकेट नार्वेकर साहेब, माननीय मंत्री श्री लोढ़ा जी, माननीय श्री रविंद्र चौहान साहेब, माननीय श्री शंभूराज देसाई साहेब, माननीय श्री उदय सामंत जी, माननीय श्री अब्दुल सत्तार जी, माननीय मुख्य सचिव, माननीय ACS श्री गद्रे व उपस्थित सर्वजन. हा नोकरी माणसाचं आयुष्य बदलते. आजचा दिवस आपल्यापैकी बहुतेकांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री ही नोकऱ्यांसाठी जे निवड आणि नियुक्तीची प्रक्रिया आहे जे अधिक वेगवान केली, जेणेकरून आम्ही आज हा महासंकल्पनेतून वचन पूर्ण करू शकेल. मी माननीय पंतप्रधान महोदयांची मनापासून आभार मानते. त्यांनी आजच्या जे संदेशाद्वारे आम्हाला दिलेली विजन आणि मार्गदर्शन आमच्या पुढील नियोजनासाठी नक्की रोडमॅप ठरेल. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा कार्यक्रमाच्या आयोजनापासून पूर्ण सक्रिय नेतृत्व आम्हाला दिलेले आहे. आपलं अमूल्य वेळ पण सरांनी या कार्यक्रमासाठी दिलेले आहे. सर, आम्ही आपला भरपूर आभारी आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या कार्यक्रमाच्या संकल्पनेपासून पूर्ण नियोजन होईपर्यंत आमच्या सोबत आहे. सर, आपला खूप आभार. उपस्थित माननीय विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर साहेब, माननीय मंत्री महोदय, आपण वेळ काढून या कार्यक्रमात आले व हा महासंकल्पनेचे महत्त्व आणखीन प्रभावी झाली. आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार. उपस्थित महाराष्ट्र शासनाच्या नियुक्ती पत्र प्राप्त झालेला हे सहभागी, हा दिवस आपला आहे. आझादीच्या अमृत महोत्सव वर्षात शासनाचे नियुक्ती पत्र देणे एक ऐतिहासिक क्षण आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला सामूहिक जीवनात योगदान देण्यासाठी आणि राज्याच्या देशाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी हा एक संधी आहे. कृपया या संधीचा प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने आपण वापर करा. आपल्या सर्वांना पुन्हा आभार. या कार्यक्रमात उपस्थित मीडियाच्या सगळ्यांना स्पेशल धन्यवाद मी देतो. पुन्हा सगळ्यांना महासंकल्पनेत शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाची सांगता झालेली आहे. धन्यवाद. भोजनाची व्यवस्था अशा प्रकारे आहे. VIP